नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण कच्च्या बटाट्यापासून खमंग कुरकुरीत मजेशीर नाश्ता बनवणार आहोत। तर हा नाश्ता बनवायला फक्त 5 मिनिटं लागतात। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा खमंग कुरकुरीत नाश्ता एकदम हेल्दी आणि पौष्टिक बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आशा लाईफस्टाईल चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही जर अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। आणि व्हिडिओला हाईप करायला सुद्धा विसरू नका। चला तर काय काय साहित्य घेतलं ते बघूया। मजेशीर नाश्ता आपण कसा बनवला ते बघूया। तर बघा, इथे मी एक भांड घेतले। सर्व तयारी करून घेतल्यानंतर आपल्याला अवघे 5 मिनिटं लागतात हा नाश्ता बनवण्यासाठी। तर आपण एक वाटीचं माप करून घेतले। एक वाटी आपण इथे रवा घेतलेला आहे, बारीक जाड बारीक कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता। एक वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। आता एकत्र करून घेतल्यानंतर त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचे। तर एक वाटी आपण सुरुवातीला पाणी घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। तर याच्यामध्ये आपल्याला गुठळे होऊ द्यायच्या नाहीये। तर बघा, स्मूथ असं आपण हे एकत्र करून घेतले। आता एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचे। तर एक बटाटा घेतला, त्याची साल काढून घेतली आणि अशा पद्धतीने आपण किसून घेतलेला आहे। तर पाण्यामध्ये ठेवायचा म्हणजे काळा पडत नाही। आता पाण्यामधून काढून घेतल्यानंतर आपण इथे रवा बेसन एकत्र करून घेतले, त्याच्यामध्ये हे बटाटा काढून घेतले। एकच मध्यम आकाराचा आपण बटाटा किसून घेतले। आता इथे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत। तर भाज्या अगदी बारीक अशा मी चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। इथे आपण 3-4 हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। लाल पिवळी शिमला घेतलेली आहे। एक छोट्या आकाराचा कांदा देखील बारीक कट करून घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली आणि याच्यामध्ये आपण टोमॅटो देखील घेतलेला आहे, गाजर घेतलेला आहे। सगळ्या भाज्या आपल्याला अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहे। बारीक का चिरून घ्यायच्या आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते। तर बघा, आता आपण संपूर्ण भाज्या याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने अगदी बारीक अशा भाज्या चिरून घेतल्या की आपण जो नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत तो अगदी मस्त असा भन्नाट तयार होतो। तर त्याच्यासाठी आपल्याला नाश्ता जो बनवायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या भाज्या अगदी बारीक अशा चिरून घ्याव्या लागतात। आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेऊया अगोदर। तर बघा, सगळ्या भाज्या एकत्र करून झाल्या की आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचे। तर सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे। आपण 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला दुप्पट पाणी घालून घ्यायचे। तर 4 वाट्या पाणी आपण इथे घालून घेतले। सुरुवातीला 1 वाटी आणि आता 3 वाट्या असं 4 वाट्या पाणी आपण घालून घेतल्यानंतर हे मिश्रण आपल्याला अशा पद्धतीने पातळ करून घ्यायचे। तर बघा, व्यवस्थित असं हे आपलं एकत्र करून झालेलं आहे। आणि माफ करा, इथे मोबाईलचं बटन बंदच राहिलं, व्हिडिओ बंदच होता। याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी घालून घेतली। तर कस्तुरी मेथी मी हलकीशी तव्यावरती गरम करून घेतली आणि 1 चमचा हातावरती कुस्करून त्याची पावडर अशा पद्धतीने घालून घेतली। खूप छान चव लागते। जिरा पावडर घालून घ्यायची, हळद पावडर घालून घ्यायची, ओवा घ्यायचा आणि हातावरती अशा पद्धतीने चोळून घालून घ्यायचा। तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला देखील घालू शकता किंवा मग आमचूर पावडर, चाट मसाला किंवा मग लिंबू सुद्धा पिळू शकता। पण आपण याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतले तर मी लिंबूही घातलं नाही किंवा चाट मसालाही घातला नाही, तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालून घेतल्यानंतर संपूर्ण जिन्नस आपण व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया। तर बघा, मस्त असं हे मिश्रण आपलं इथे आता कुरकुरीत असा नाश्ता बनवण्यासाठी तयार झालेला आहे। आता गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, याच्यामध्ये छोटे 2 चमचे तेल गरम करून घेतलंय। इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 5 ते 7 कढीपत्त्याची पानं घेतली। तर कढीपत्त्याची पानं देखील मी भाज्या जशा आपण बारीक चिरून घेतल्या तसे पानं देखील चिरून घेतलेले आहेत। आणि लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते आपण छोटे अद्रक किसण्याची जी किसणी असते त्याच्यावरती किसून घेतलेले आहे। आता छान असा लसूण आणि कढीपत्ता आपण तेलावरती परतून घेतला की मिश्रण तळापासून ढवळून घ्यायचं आणि या फोडणीमध्ये घालून घ्यायचं। गॅस इथे आपल्याला कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती हे छान असं आता आपल्याला 1-5-6 मिनिटं शिजवून घ्यायचे। तर सतत मिक्स करत राहायचे आणि हे लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते, आपल्याला जास्त वेळ लागत नाही। याच्यामध्ये ज्या भाज्या आहेत त्या देखील छान अशा मऊसूत शिजतात आणि हे मिश्रण देखील लगेच पटकन घट्टसर होतं। तर मध्यम गॅस ठेवूया आणि सतत हे मिक्स करत राहूया। तर बघा, हे घट्ट व्हायला लगेच सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट करून घ्यायचे आणि सतत मिक्स करत राहायचे म्हणजे खाली कढईला चिपकत नाही। आता हे तुम्ही बघू शकता, मस्त घट्टसर झालेलं आहे। अशा पद्धतीने त्याचा एक गोळा तयार होतोय आणि मिश्रण आपलं अजिबात कढईला चिकटलेलं नाही। सतत आपल्याला मिक्स करत राहायचंय म्हणजे अजिबात कढईला चिकटत नाही आणि छान असा याचा गोळा तयार होतोय, बघू शकता। आणि थंड झाल्यानंतर अजून याचा घट्टसर गोळा तयार होईल। आता गॅस बंद करूया। 5-6 मिनिटं आपण हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद केलेला आहे। आता आपण मुलांचा शाळेचा जो डबा असतो तर डबा घेतलेला आहे मी। तुमच्याकडे जर केक टीन असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मग असं चौकोनी जर एखादा डबा असेल तर त्याच्यात सुद्धा सेट करू शकता। आता इथे मुलांचा शाळेचा डबा आहे तर त्याला अगोदर आपण तेल चोळून घेतले आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचे।
मिश्रण हलकंसं कोमट झालेलं आहे। आता अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये ना तळापासून व्यवस्थित असं हे दाबून भरायचं आहे आपल्याला हे मिश्रण, म्हणजे ना मध्ये अजिबात पोकळ ठेवायचं नाही, म्हणजे आपण ज्यावेळेस याची वडी कट करून घेऊ त्यावेळेस अजिबात ती तुटणार नाही। तर बघा असं मिश्रण आपण चांगलं दाबून दाबून भरून घेऊया। तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा करू शकता। आता याच्यामधले राहिलेलं मिश्रणाचं आपण प्लेटमध्ये सुद्धा करून घेणार आहे। तर बघा हाताला थोडंसं मी तेल चोळून घेतलं आणि हे चांगलं असं आपल्याला दाबून घ्यायचं, व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं। तर बघा अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं दाबून दाबून हे सेट करून घेतलेलं आहे। आता याची छान अशी आपण वडी करून घेऊया नंतर। आता हे साईडला ठेवूया। थोडंसं जे मिश्रण शिल्लक राहिलंय तर ते एक मी छोटंसं झाकण घेतलंय, त्याच्यावरती तेल टाकून घ्यायचं, चोळून घ्यायचं अशा पद्धतीने, आणि राहिलेलं मिश्रण मी याच्यावरतीच आता थापून घेणार आहे। ताटामध्ये बनवू शकता, डब्यामध्ये बनवू शकता, किंवा अशा पद्धतीने मी झाकण घेतलं याच्यावरती सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर अशा पद्धतीने आपण आता हे सुद्धा छान असं थापून घेऊया, म्हणजे याची सुद्धा वडी कट करायला आपल्याला खूप छान जाईल, एकदम सोपी जाईल। बघा अशा पद्धतीने मी हे थापून घेतलेलं आहे। आता हे थोड्या वेळासाठी आपण छान असं सेट करून घेऊया। तर बघा किती छान दिसते। याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत, अगदी बारीक अशा भाज्या चिरून घालून घेतल्या आपण याच्यामध्ये, खूप सुंदर दिसते। आता बघा जवळपास इथे 15-20 मिनिटं झालेले आहेत, हे छान असं सेट झालेलं आहे। आता आपण हे डब्यामधून काढून घेऊया। तर सुरीला इथे थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने काढून घ्यायचं। आता हे थोडंसं साईडने तुटणार आहे, कारण की डबा आपला एकसारख्या आकाराचा नाही किंवा सारखा नाही, त्याच्यामुळे आता शाळेचा डबा मी घेतलेला आहे, पण खूप छान असं याच्यामधून सुद्धा निघलेला आहे। थोडंसं कडाला आपल्याला काढताना तुटलं पण हरकत नाही, हाताने व्यवस्थित असं हे दाबून घ्यायचं, सेट होतं हाताने दाबून घेतल्यानंतर। तर बघा छान असं आपण आता हे काढून घेतल्यानंतर जे आपण याच्यावरती ताटावरती काढलं ते सहज निघलेलं आहे। आता आपण हे कट करून घेऊया, याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। हाताला थोडंसं तेल चोळून घ्यायचं आणि सुरीला सुद्धा थोडंसं तेल चोळून घ्यायचं, म्हणजे हे तुटत नाही। तर आता आपण भाजी ज्या होत्या त्या बारीक अशा चिरून घेण्याचं कारणच हे होतं की आपल्याला वड्या कट करताना भाज्यांमुळे आपली ही वडी तुटू शकते, म्हणून आपण भाज्या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत। आता थोडंफार जर आपल्याला कडेला जर वाटलं तर अशा पद्धतीने बोटांनी ते एकसारखं करून घ्यायचं, एकसारखी वडी होते हाताने दाबून घेतल्यानंतर लगेच। आता त्या आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतल्या, डब्यामधून जी काढून घेतली ती सुद्धा आपण आता अशा पद्धतीने वडी कट करून घेऊया। तर बघ ह्या वड्या सुद्धा खूप छान अशा आपण कट करून घेतलेल्या आहेत। आता मी तुम्हाला दाखवते, खूप छान अशी वडी आपली याची डब्यामध्ये जे आपण सेट करून घेतली त्याची वडी खूप छान अशी झालेली आहे। शाळेचा डबा जर असेल मुलांचा तर तुम्ही शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा असं हे सेट करू शकता। मी शाळेच्या डब्यामध्येच अशा पद्धतीने सेट करून घेतला आणि त्याच्यामधल्या वड्या खूप छान अशा निघलेल्या आहेत, खूप एकसारख्या आणि मस्त अशा वड्या झालेल्या आहेत। आता या आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचे, तर तुम्ही अगदी जवळून दाखवते, खूप छान अशी वडी झालेली आहे। भाज्या चिरताना अगदी बारीक अशा भाज्या आपल्याला चिरून घालायच्या। तर छोट्या प्लेटमध्ये जे आहे ते आपण प्लेटमध्ये जे लावले होते तर ते आहे, आणि ह्या आपण डब्यामध्ये लावले होते, तर खूप छान अशा वड्या आपल्या या झाल्यात। तर चला आपण आता या फ्राय करून घेऊया। पॅनमध्ये तेल गरम झालं की आता आपण याच्यामध्ये वड्या सोडून घेऊया। चांगलं कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आणि याच्यामध्ये वड्या घालायच्या आणि गॅस मध्यम करायचा। खूप कमी गॅसवरती आपल्याला या वड्या तळायच्या नाही, त्या तेलामध्ये ते विरघळू शकतात, आणि दोन्ही साईडनी छान अशा क्रिस्पी होईपर्यंत हे आपल्याला आता फ्राय करून घ्यायचे। एक साईड झाली की अशा पद्धतीने चिमटा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची। तुम्ही जर सर्व तयारी करून जर अगोदरच ठेवली तर अवघे 5 मिनिटं लागतात हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला, तर हे 5 मिनिटांमध्ये फ्राय करून होतात। तुम्ही फ्रीजरमध्ये अशा पद्धतीने तयारी करून ठेवू शकता, आणि ज्यावेळेस तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस अशा पद्धतीने फ्राय करू शकता। एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होतं आणि खायला देखील खूप छान लागतं। सॉस सोबत खाऊ शकता किंवा मग असं सुद्धा तुम्ही खाऊ शकता। तर बघा किती छान असा कलर आलेला आहे, चव बाजूने व्यवस्थित असं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे, आणि कलर एकसारखा आलेला आहे सगळ्या बाजूने, बघा मस्त कलर आलेला आहे। आपण आता हे काढून घेऊया आणि राहिलेल्या सुद्धा ह्याच पद्धतीने फ्राय करून घेऊया। तर बघा छान असा आपला कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे। आपण हा आता काढून घेऊया, मस्त कलर आलेला आहे आणि झटपट तयार झालाय। एकदम सोप्या पद्धतीने आपण सर्व प्रकारच्या याच्यामध्ये भाज्या घालून घेतल्यात आणि छान असा कुरकुरीत खमंग नाश्ता हा तयार झालेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील आवडेल। एकदम नवीन पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण इथे कच्चं बटाटा, रवा आणि बेसन पासून हा नाश्ता बनवलेला आहे। तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, खूप छान असा कुरकुरीत खमंग नाश्ता आपला हा तयार झालाय। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्हाला जर मनापासून हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद।